आजकाल माझ्या बऱ्याचशा जे क्लायंट्स आहेत त्यांना पगार खूप असतात. दोघं मिळून जवळजवळ 2-2.5 लाख 3 लाख पेमेंट कमवतात. IT जॉब्स आहेत. पुण्या मुंबईमध्ये जे जॉब करतात त्यांना सर्वसाधारण 1.5 लाखाने पेमेंट असते. आणि ह्या लोकांचे एक कॉमन क्वेश्चन असतो की त्यांचं सेव्हिंग होत नाही. तर ते काय करतात, एक 5-10 हजाराची SIP सुरू करतात आणि ती इतकी असते की देवाला नैवेद्य दाखवल्यासारखं ते SIP सुरू करतात आणि 2-3 वर्ष झाले की आम्हाला विचारतात की आमचं पर्पज बाजूला पडलेला नाहीये, आमच्याकडे सेव्हिंग होत नाहीये. तर त्यांच्यासाठी माझा सल्ला, आज दोघं जर कमावत असाल आणि 50,000 रुपये तुम्ही जर SIP केली 10 वर्षासाठी, 15% परतावा जर पकडला तर 10 वर्षामध्ये सर्वसाधारणपणे 1,30,00,000 रुपये तुमच्या बाजूला पडतात, जो की खूप चांगला आकडा आहे. आणि हीच रक्कम जर तुम्ही दरवर्षी 50,000 रुपये 10%ने SIP वाढवत वाढवत गेले तर ही रक्कम 10 वर्षातच साधारण 2 कोटीच्या आसपास होते. 2 कोटी रुपयाला तुम्हाला साधारण 1,20,000 रुपयापर्यंत SWPच्या स्वरूपात तुम्ही जर ते पैसे रक्कम ठेवली तर 10 वर्षानंतर तुम्हाला 1,20,000 ऍडिशनल इन्कम येऊ शकतं. त्यानंतर तुम्ही तुमची फायनान्शियल जर्नीचं डायरेक्शन ठरवू शकता. ह्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकतो.